ज्या संस्थेने मला कार्यक्रम करायची संधी दिली सुरे गावकर मंडळ सुरे यांचं मी मनापासून खूप आभारी आहे। गेले अनेक वर्ष मी राजकीय क्षेत्रात काम करत असताना माझे वडील स्वर्गीय साधेश्वर बाबाजी मोरे, मी 3 वर्षात असताना त्यांचं निधन झालं। मी त्यांना पाहिलं नाही, पण त्याच्या कामाची चर्चा मुंबईपासून इथपर्यंत बऱ्याच ठिकाणी ऐकली होती आणि त्यांचं ते सामाजिक कार्य आपण त्यांच्या संस्थेच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे न्यावं ही बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती। गेली 4 वर्ष मी त्या फाउंडेशनसाठी संघटन आणि मागणी करत असताना मला या वर्षी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर दादा भेटला आणि त्यानंतर कार्यक्रम कुठे करायचा आहे तर मी त्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं एक सामाजिक कला क्रीडा आणि शैक्षणिक वैद्यकीय योजनेतून कोणाला मदत पाहिजे असेल तर आपण या संस्थेच्या माध्यमातून त्यांना ती मदत मिळवून देतो। ज्या काही शासकीय योजना असतील ज्यावेळी मदत लागेल त्यावेळी मला माझा संपर्क करा, मी त्यावेळी तुम्हाला त्यासाठी लागणारी मदत आपण त्या शासनाच्या माध्यमातून मिळवून देऊ। बाकी क्रीडा या क्षेत्रात मी गेले अनेक वर्ष मी जिथे राहतो मुंबई काळात जो तिथे काम करतच असतो, दरवर्षी भव्य असं क्रीडा महोत्सव साजरा करतो। पण गेली 2 वर्ष मी इथे राहायला आल्यापासून या सगळ्या गोष्टीपासून वंचित होतो। राजकारणातून बरेच काम करत असतो, पण समाजात काम करताना आपलं कुठेतरी सामाजिक बांधिलकी राखली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून मी या फाउंडेशनची स्थापना केली आणि स्थापना करताना ह्याला कुठलंही राजकीय वळण लागलं नाही पाहिजे हे मी पहिल्यापासून धोरण अनुभवलं आणि आपण फक्त समाजासाठी काम करायचं आहे आणि ते काम जे वडिलांनी अर्धवट ठेवलं ते पूर्ण करायचं आहे। या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना केली आहे आणि यापुढेही असे विविध कार्यक्रम असतील, महिलांसाठी असतील, ज्येष्ठांसाठी असतील, मेडिकल कॅम्प असतील, रुग्णांसाठी काही मदत असेल, शैक्षणिक काही मदत असेल आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आपण पुन्हा एकदा मी इथं बसणाऱ्या सर्व मान्यवर ज्यांच्यावर मी गेली 6 वर्ष काम केले मंडळाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून जे या मंडळाचे आता अध्यक्ष आहेत आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष असल्यापासून त्यांच्यावर काम करतो ते आमचे रमेशराव शिंदे, आमचे तात्या, आमचे चुलते मोरे आणि म्हणजे त्यांच्याबरोबर मी 1998 मध्ये काम केलं त्या सुंदर ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सहसचिव म्हणून ते आमचे भाऊ आमचे दादा असतील, आनंददादा असतील, माझे मामा मधुकर दादा हे सर्व आमचे स्वतंत्र सैनिक असतील, आमचे ज्येष्ठ माजी सैनिक श्रीधर भाऊ या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि यांच्या आशीर्वादाने ही फाउंडेशनची स्थापना केली आहे आणि याला आपला सर्वांचा आशीर्वाद आणि असाच राहो हीच मी आपल्या सर्वांसमोर प्रार्थना करतो आणि मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्या मंडळाचे सल्लागार आणि मोरे यांचा देखील सन्मान लक्ष्मण मोरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी शाल संपर्क पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह म्हणजे त्याच्या नावाचा त्याच्या नावाचा शाल संपर्क पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे लॉंग बुक आणि सन्मान चिन्ह आणि पेन देऊन त्याचा सन्मान करतो। त्याचप्रमाणे आपल्या नातवाच्या सन्मान या ठिकाणी ते स्वीकारत आहेत। त्यांना आदरासाठी हे स्वर्गीय सदस्य फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येत आहे आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे 12वी मध्ये देखील आपल्याकडे एक विद्यार्थी होता ज्याने सायन्स फॅकल्टी त्यांचे आजोबा सीताराम बाबाजी शिंदे हे हा त्याचा कौतुक त्यानंतर आर्या सतीश शिंदे, सृष्टी राजेंद्र शिंदे आयोजन केले।
केलेलं आहे ते फार गावासाठी आदरणीय आहे आणि असंच ईश्वर कृपेने त्यांचं हे कार्यक्रम सादर करावे ही आमची सर्वांची आमची विनंती आहे आणि आशीर्वाद एवढं प्लेट बनवायला आज ज्यांच्या स्मरणार्थ जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्वर्गवासी महादेव शेठ बाबाजी मोरे फाउंडेशन आणि सुर्ले ग्रामीण विकास मंडळ सुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम केलेला आहे ते आमच्या मुंबई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सदैव बाबाजी मोरे आणि पहिले अध्यक्ष ते आणि पहिल्या सरचिटणीस कैलासवासी राजा विक्रम शिंदे यांनी त्या काळी 1 मे 1973 मला चिटणीस म्हणून या पदावरती घेतलं आणि त्यापासून आजपर्यंत मुंबई मंडळाचा पदाधिकारी म्हणून मी वावरत आहे. व्यासपीठावर बसलेले आमचे मार्गदर्शक सीताराम बाबाजी शिंदे, मनोहर बुवा मोरे, अनंत रामचंद्र शिंदे, बापूजी शिंदे, आमचे सल्लागार मधुकर बापूराव शिंदे, प्रभाकर सुर्वे, आमचे मार्गदर्शक आणि सेवानिवृत्त सुभेदार शिंदे, त्याचप्रमाणे या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे तालुका अध्यक्ष श्री आप्पा लक्ष्मण सदैव मोरे, आमचे सरचिटणीस कल्पेश बबन शिंदे, शाखा प्रमुख मनोज कृष्णा शिंदे, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र आत्माराव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच जितेंद्र आत्माराव शिंदे, आमचे सल्लागार अनिल शंकर मोरे, त्याचप्रमाणे मंडळाचे इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो, खरोखर आजचा हा जो योग आहे ज्यांनी मला मंडळात आणलं, ज्यांच्या हाताखाली सामाजिक काम मी शिकलो, त्यांच्या स्मरणार्थ पहिला कार्यक्रम त्यांच्या मुलाच्या अध्यक्षतेखाली जो चालू आहे, पण त्याचं वितरण कोणी करावं तर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष म्हणून आणि ज्यांच्या हाताखाली आम्ही काम केलं ते कैलासवासी सदैव बाबाजी मोरे पहिले अध्यक्ष, पहिले कैलासवासी राजाराम शिंदे, कैलासवासी बाबूराव धोंडू सुर्वे, नाना माधवराव शिंदे आणि सध्या वयोवृद्ध आहेत ते पहिले उपाध्यक्ष गणपत दानाजी शिंदे, असे अनेक किती मंडळी आमच्यातून काळाच्या पडद्यावर जरी गेली. माझे अगदी घनिष्ठ मित्र माझे बंधू नथुराम संतराम शिंदे असे अनेक आणि सध्या कार्यरत असलेले सुनील शिंदे आहेत.